नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। माणसं मेली तरी चालतील, महाराष्ट्र बेचिराग झाला तरी चालेल, परंतु जैतापूर प्रकल्प पूर्ण करणारच असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुणाची सुपारी घेतली आहे, असा संतप्त सवाल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला। तबरेज सायेकरच्या रक्ताचे डाग लपवण्यासाठीच शिवसेनेवर लाच घेतल्याचे तथ्यहीन आरोप पृथ्वीराज चव्हाण करत आहेत, असं चोख प्रत्युत्तर त्यांनी दिलंय। ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते। उद्धव ठाकरे यांनी जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला सुरुवातीला पाठिंबा दिला होता, मात्र नंतर राजकारण करण्यासाठी त्यांनी भूमिका बदलल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता। तसंच जैतापूर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सेनेनं 500 कोटी रुपयांची सुपारी घेतल्याच्या उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या आरोपाचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं। पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी समाचार घेतला। तबरेजच्या मृत्यूकडे आणि पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराकडे डोळीझाक करून या विषयाला बगल देण्यासाठीच मुख्यमंत्री शिवसेनेला टार्गेट करत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला। महासभेच्या नियमित बैठका न घेणारे महापौर आणि वैधानिक समित्यांच्या नियमित बैठका न घेणारे सभापती यांची पदावरून हकालपट्टी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। एवढंच नव्हे तर गैरवर्तन वा अशोभनीय वर्तन करणाऱ्या महापौर आणि उपमहापौर यांनाही महापौर पदावरून काढून टाकण्यात येणार असून राज्य सरकारला हे अधिकार असणार आहेत। महापौर आणि महापालिका आयुक्त यांना असलेले आर्थिक अधिकार वाढवण्याचा निर्णय घेतानाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आता न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही। महापालिका सदस्यत्वाच्या पात्रतेबद्दल वाद निर्माण झाल्यास आयुक्त किंवा महापालिकेने हे प्रकरण राज्य सरकारकडे पाठवावं आणि सरकार त्यावर योग्य तो निर्णय देईल, असा निर्णयही राज्य सरकारने घेतलाय। राज्यातील सर्व महापालिका नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं आणि या विभागाचं कामकाज साधारणतः मुख्यमंत्रीच पाहत असल्यानं एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील सर्व महापालिकांवर थेट नियंत्रण राहणार आहे। ठाणे येथील सोहम गार्डन गृहसंकुल प्रकल्पाचे बिल्डर चेतन पारेख यांनी फसवणूक केल्याचा आरोप जवळपास 30 सदनिकधारकांनी रिअल इस्टेट अँड हाऊसिंग फिनान्स एक्स्पो या प्रदर्शनात केला। या संदर्भात त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं। या तक्रारीची दखल घेण्याचा आदेश त्यांनी पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांना दिला। त्यामुळे या सदनीधारकांना दिलासा मिळाला आहे। मात्र आपल्या कार्यालयाच्या व्यवस्थापकाने हा गैरव्यवहार केला असून त्याला बडतर्फ केल्याचे पारेख यांनी सांगितले। फसवणूक झालेल्या सर्वांना न्याय देऊ, अशी ग्वाही पारेख यांनी यावेळी दिली आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या ठाणे विभागाचे माजी अध्यक्ष आणि सोहम गार्डन गृह प्रकल्पाचे विकासक चेतन पारेख यांनी फसवणूक केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला। निवेदन सादर करण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचाही प्रयत्न केला। या तक्रारदारांना न्याय दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं। एकीकडे ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत गरिबांची घरे तोडत असताना दुसरीकडे बड्या बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांना दंड ठोठावून ती बांधकामे महापालिका प्रशासन अधिकृत करीत असल्याचा आरोप स्थायी समितीत सदस्यांनी केलाय। त्यामुळे या बांधकामांवर देखील कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी करीत प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने रुस्तमजी बिल्डरने उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर दंड ठोठावून हे बांधकाम अधिकृत केलंय। दंड ठोठावून जर बांधकामे अधिकृत होत असतील तर शहरातील इतर बांधकामांना देखील दंड आकारून ती अधिकृत करावीत, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे। घरात बँकेची ब्रँच, अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। फॅक्टरीत काय? खरंच घरात ब्रँच कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। आता पाहूया आठवड्यातील काही ठळक घडामोडी। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं आणि त्यांच्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून 2 मे ते 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता न्यू इंग्लिश स्कूल राम मारुती रोडच्या भव्य पटांगणावर आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे।
महोत्सवाचं हे 5वं वर्ष असून कोकणातील शेतकऱ्यांना थेट बाजार आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा मिळावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. इंदिरानगर येथील एका चाळीची भिंत शनिवारी कोसळून शिवम सोनू वैद या बालकाचा मृत्यू तर 6 जण यात गंभीर जखमी झालेत. नगरसेवकाच्या मर्जीतील ठेकेदाराने गटाराचं काम वेळेवर पूर्ण न केल्याने सारे पाणी झिरपून जमीन खचली, त्यामुळेच भिंत कोसळली असा आरोप करीत संतप्त नागरिकांनी नगरसेवक सुरेश कांबळे यांच्या कार्यालयावर हल्ला करीत त्याची मोडतोड केली. पोलीस स्टेशन आणि दुय्यम पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये एसी लावू नयेत हा सरकारी आदेश धाब्यावर बसून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनेक अधिकाऱ्यांनी आपले केबिन गारेगार ठेवण्यासाठी एसी लावलेत. हे एसी आणि पोलीस स्टेशनातील मनमानी वीज वापरामुळे विजेची बिले भरमसाठ वाढली आहेत. त्यामुळे विजेचा गैरवापर तातडीने थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. प्रदूषणाचा मागमूस नसलेलं माथेरान हे पर्यटन स्थळ प्रदूषण विरहित राहावं यासाठी तिथले स्थानिक आजही त्रास सहन करीत आहेत. परंतु माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा त्रास कमी व्हावा यासाठी पुढील वर्षी माथेरान महोत्सवापर्यंत दस्तुरी ते माथेरान ही रेल्वेची शटल सेवा सुरू होणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केली. माथेरानमध्ये 19 ते 23 मे दरम्यान भरणाऱ्या माथेरान महोत्सवात ठाणेकरांना माथेरानला या असं आवाहन करण्यासाठी माथेरान प्रतिष्ठानच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण लागू झाल्यानं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभागांची संख्या समान पातळीवर आणावी लागणार आहे. तसंच एका प्रभागातून 2 पुरुष आणि 2 महिला असे एकूण 4 सदस्य निवडून येतील अशा पद्धतीनं बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याची योजना प्रस्तावित असून मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे मुळातच 3:13 वाजले असताना काही प्रमुख रस्त्यांवर ठाणे महापालिकेकडून सुमारे 200 ठिकाणी नवे गतिरोधक लावण्याची तयारी सुरू आहे. वाहतुकीचा वेग नियंत्रित करणारी इतर साधने उपलब्ध असताना जगाच्या दृष्टीनं नष्ट झालेली रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्सची रानटी पद्धत ठाण्यात पुन्हा सुरू करू नये अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. वाहनांची गती मुळातच प्रति तास 10 ते 20 किलोमीटर एवढी खाली आली असताना आता काही रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्स कशासाठी लावायचे असा सवाल ठाणेकर विचारित आहेत. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिलाय. केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा असा प्रस्ताव सामान्य प्रशासकीय विभागानं मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या शनिवारी कामावर हजर राहावं लागणार आहे. तीनहात नाका परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, जनतेची गैरसोय होऊ नये याकरता वाहतुकीचे 5 सिग्नलद्वारे नियमन करण्यात आले. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गैरसोय दिसून आली. रोजची सवय असलेले वाहन चालक नेहमीप्रमाणे आपली वाहने हाकत असल्यानं 7 सिग्नलचे 5 सिग्नल झाल्यानं वाहन चालकांमध्ये गोंधळच उडाला होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांना ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. जकात बुडवे सोनार आणि दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्याची कारवाई पालिकेकडून सुरू असतानाच आता पुढील टप्प्यात शहरातील बिल्डरांभोवतीचा फास आवळण्याची तयारी पालिकेच्या जकात विभागाने सुरू केली आहे. बिल्डरांनी आपल्या बांधकामांची आणि त्यासाठी वापरलेल्या साहित्याची सविस्तर माहिती पालिकेला सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत. त्या माहितीची पडताळणी केल्यानंतर कुणी किती जकात बुडवली याचा शोध घेऊन जकात बुडव्या बिल्डरांवरही कारवाई होणार आहे. शुक्रवार 29 एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेवर कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी ठाणे महानगरपालिका कामगार सेनेच्या वतीनं पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना वागळे विभाग प्रमुख नारायण तांबे यांनी कामगार नेते प्रकाश भडकवार यांनी केलं होतं. शिवसेनेच्या सूर्या कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा चरई विभाग फिरून थेट महापालिकेवर धडकला. नंतर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. ठाणे स्थानकात तिकिटांसाठी होत असलेली गर्दी लक्षात घेता आणखी नवीन 14 खिडक्या सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनानं दाखवली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 4 खिडक्या सॅटिस पुलावर सुरू करण्यात येणार आहेत.
त्यामुळे प्रवाशांना बसने, स्कायवॉकने सॅटिस पुलावर आल्यावर रेल्वे तिकिटासाठी पुन्हा खाली उतरायची गरज राहणार नाही, अशी माहिती खासदार संजीव नाईक यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या ठाणे येथील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेत विद्यापीठाचे कार्यालय येत्या जूनपासून सुरू होत आहे. बाळकुम येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ठाणे महापालिकेने जागा दिली आहे. या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात 2000 फुटांचं कार्यालय बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी विद्यापीठाचा कॅम्पस सुरू करण्यात येणार असून नंतर उपकेंद्राची पक्की इमारत बांधण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. 25 वर्षांहून अधिक काळ रखडलेले ठाणे जिल्ह्याचे विभाजन 1 जून पूर्वी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्ष आणि सरकार यांची धावपळ सुरू झाली आहे. नव्यानं निर्माण होणाऱ्या जिल्ह्यात सागरी, डोंगरी आणि शहरी असे 3 प्रस्ताव काही महिने चर्चेला आहेत. मात्र नव्या जिल्ह्यांकरता ग्रामीण भागाचा विचार केला जाणार आहे आणि त्यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या 7 तालुक्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात नोकरी करीत असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया पोलिसाला बुधवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली. खरेदी केलेल्या औषधांच्या बदल्यात शिल्लक रक्कम नसलेल्या बँक खात्याचा धनादेश दिल्यानं त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर हरिश्चंद्र शिंदे असं तोतया पोलिसाचं नाव असून तो लोकमान्य नगर परिसरात राहतो. मुंबईतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फोर्ट शाखेत तो शिपाई म्हणून कामाला आहे. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतीक्षा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसनगर नंबर 1, वागळे एस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.